जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। संजय तेलनाडे फाउंडेशन व पद्मजा इंगवले यांच्या कार्यक्रमामध्ये विधवा महिलांना हळदी कुंकवाचा दिला मान। आज इचलकरंजी येथील मंगळवार पेठ या ठिकाणी संजय तेलनाडे फाउंडेशन व पद्मजा इंगवले यांच्या वतीने विधवा व सुवासिनी महिलांचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला। यावेळी प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। त्यानंतर सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले। यावेळी कार्यक्रमानिमित्त सुवासिनी महिलांच्या बरोबरच विधवा महिला भगिनींनाही हळदी कुंकवाचा मान दिल्याबद्दल श्रीमती पद्मजा इंगवले यांचे सर्वत्र कौतुक होत आहे। या कार्यक्रमासाठी आजूबाजूच्या भागातील तब्बल 500 महिलांचा मेळावा प्रथमच भरवला गेला होता। याचीही सर्वत्र चर्चा होती। या कार्यक्रमावेळी महिलांनी आपणच आपल्या विधवा महिलांना जो सन्मान दिला पाहिजे तो आपण देत नाही, त्यासाठी आपण जुन्या रूढी परंपरा याला वाचा फोडत विधवा महिलांना सर्व सणा समारंभाला हळदी कुंकवाचा व पुढे येण्याचा मान द्यावा, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या सौ स्मिता तेलनाडे यांनी केले। त्याचबरोबर महिलांनी आपल्या मुला मुलींच्याकडे मोबाईलचा वापर हा कशा पद्धतीने होत आहे हे पाहण्याची काळाची गरज बनली आहे। मोबाईल पासून आपण आपल्या मुलांना जितकं दूर ठेवता येईल तितके दूर ठेवावे व आपल्या मुलांच्या समेत आपण वेळ व्यतीत करावा, त्यामुळे आपल्या नात्यामधील जो दुरावा निर्माण झाला आहे तो कमी होईल, असे मार्गदर्शन पोलीस मित्र संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्षा पद्मजा इंगवले यांनी केले। तर त्यानंतर आपल्या भागातील ज्या काही महिलांच्या समस्या असतील त्या संजय तेलनाडे फाउंडेशनच्या अंतर्गत पूर्ण करून देण्याची जबाबदारी ही माझी राहील, असे आश्वासन माजी पाणीपुरवठा सभापती मान्य श्री संजय तेलनाडे यांनी दिले। यावेळी माजी पाणीपुरवठा सभापती संजय तेलनाडे, पोलीस मित्र संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षा पद्मजा इंगवले, सामाजिक कार्यकर्त्या सौ स्मिता तेलनाडे, सामाजिक कार्यकर्त्या सौ सारिका तेलनाडे, सामाजिक कार्यकर्त्या सावित्री हजारे, चित्रा दुधाने, वहिदा सय्यद, प्रियंका माने, सुशीला पुसुगडे या सर्व कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन हे प्रियंका माने यांनी केले। चला तर पाहूया सविस्तर न्यूज चॅनल प्रतिनिधी सौ वंदना कोरेसह। आता आपल्या भागात ते थोडं हळूहळू थांबत आले आणि कारण हे का तिचं तिसऱ्याच दिवशी खच्चीकरण करू नका तिच्या मनाचं, कारण एक दिवस तो चितेवर जळतो पण विधवा म्हणून ती आयुष्यभर जळत असते। हे आपण एक तिला नाव दिले ना, हेच खेदजनक आहे। आणि करायचं, सन्मानाने जगायचं आणि सन्मानाने मरायचं हे आमच्या माताजी गावची शिकवण आहे। त्या शिकवणाचं तुम्ही सगळ्या महिलांनी मला वाटतं महिलांनी पालन करावं। आणि बाबासाहेब आंबेडकर जर वर्गाबाहेर बसून शिक्षण घेत होते तर आपले मुलं का घेऊ शकत नाही? प्रत्येक महिला आपल्या मुलावर पहिलं लक्ष पाहिजे। आताचा मुलगा वर्गात कमी बाहेर जास्त आहे, वर्गात आहे का तो प्रसंग ओळखला कारण मला प्रत्येक भागातल्या महिलेने प्रत्येकल्या भागातल्या माझ्या कार्यकर्त्यांनी मला साथ दिली। त्यावेळी साहेब नसताना त्याने मी प्रत्येक 5 वार्डात माझ्या भागातले मी 3,500 ते 5,000 पेन्शनच्या योजना आज केलेल्या आहेत। पेन्शन असू दे, मतदारात नाव असू काढवायचं असू दे किंवा रेशन कार्ड खोडून द्यायचे असू, अशा विविध योजना माझ्या ऑफिसमध्ये होत असतात। पाणी देत असताना वर्षातले 70 दिवस देखील आपल्याला पाणी मिळत नाही, ही दुरावस्था इचलकरंजी शहरामध्ये आपल्याला पाहावयास मिळते। आज पंचगंगेचे पाणी जर बघितलं असं तर इतके दूषित आहे की जयंती नाला कोल्हापूरचा पण पूर्णपणे त्यात मिसळला जातो। अनेक पद्धतीचे तिथे घाण पाणी देखील नदीच्या प्रवाहामध्ये मिसळलं जातं आणि तेच पाणी आपणाला फिल्टर करून घेऊन इचलकरंजी शहरामधून आपणाला पाणी दिलं जातं। त्या पाण्यातून होणारे रोगराई, अनेक समस्या ज्या आहेत की जे लोक आजारी पडतात ते प्रत्येक आजाराला देखील हे पाण्याचं फार मोठं हे आहे। त्यामुळे घरामध्ये पाणी पित असताना पहिल्यांदा फिल्टर तर होतेच पण पाणी उकळून प्यावं असं एक मला वैयक्तिक वाटतं, मी तुम्हाला सांगतो आज। आणि हे जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट। जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा। 80 87 820 897।